तर सुरुवात करूया आपण दुसऱ्या सामन्याला। दुसरा सामना होईल दिघोडे आणि खार्डे या दोन संघांमध्ये दमदार लढत मागे झाली, प्रेक्षकांचं मनोरंजन। खरं तर पहिलाच सामना या स्पर्धेचा इतका चांगला झाला तर येणारा विचार करा सामने कसे होतील। सगळ्या प्रेक्षकांनी मंत्रमुग्ध करणारी ती लढत राहिली। दोन्ही ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये देखील आले। सूरज पाटील, अभिजित ठाकूर जे ओपनिंग ब्लास्टर्सच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये दाखल झालेत, खूप शुभेच्छा आपण दोन्ही टीमला देऊया। खार्डे आणि त्यासोबत दिघोडे टीमला सुरुवात होते। बॉलची चॉईस मैदानामध्ये होती, थोड्या क्षणात आरंभ होईल। ज्या पद्धतीनं अतिशय हे चांगलं मैदान, यंदा मैदान नाही तर यंदा मैदानाला स्टेडियम बनवलं आणि आज हे मैदान खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिलं। प्रत्येक वर्षी स्पर्धा नवनवीन संकल्पना घेऊन तुमच्या भेटीस येते आणि यंदा देखील एक दिमागदार सोहळ्यामध्ये ही स्पर्धेची खरं तर आयोजन नीटनेटकं आणि सुस्वच्छ तुम्हाला बघायला मिळत आहे। तर याच दरम्यान सन्माननीय साईनाथ घागस साहेब यांचं देखील या व्यासपीठावरती शुभागमन झालंय। साईनाथ घागस साहेब आपलं आम्ही आमदार चषकामध्ये सहर्ष स्वागत करतो। चला पंच आपण लगेचच मॅच ऑन करा आणि नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर तुम्हाला पाहायला मिळेल। खार्डी संघाने पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजीसाठी प्रमुख पॉवर प्लेच्या या षटकामध्ये, कारण 4 ओव्हरची लढत आहे लक्षात घ्या, पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करेल सौरभ म्हात्रे। तसेच संतोष वाघे महालुंगी या विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती। चला करूया गेम ऑन। खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला। नियमांच्या बंधनामध्ये तुम्हाला राहून सगळे इंटरनॅशनल नियम इथे फॉलो केले जात आहेत आणि त्या बंधनामध्ये राहून तुम्हाला तुमचं काम निभवायचं आहे। पंचाने दिलाय ग्रीन सिग्नल, करूया सामन्याला आरंभ। शुभेच्छा देऊया दोन्ही टीमला आणि सुरुवात करतील सूरज पाटील ऑन स्ट्राइक एंड कडून आणि गोलंदाजीवर आलेला सौरभ म्हात्रे। पहिलाच बॉल दिशा देण्याचं काम, टॅपिंग क्रिकेट तिथे खेळत असताना थोडीशी रिस्की रन, परंतु ही रन मात्र पूर्ण करत असताना सर्कलच्या रिंगणामधून नजरेसमोरून ही धाव मात्र चोरली गेली। मागील सामना वाटलाही नव्हता प्रेक्षकांना की अंतिम बॉल पर्यंत जाईल आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 18 रन राहतील आणि त्या चेस देखील होतील। हे चांगलं क्रिकेट मैदानामध्ये बघायला मिळालं। क्रिकेटचा खरा खेळ, खरा मनमुराद आनंद मागील 6 चेंडू देऊन गेला आणि दोन्ही टीम देऊन गेल्या आणि या मॅचमध्ये दोन्ही टीमला गुड लक। पहिल्या बॉलवर आलेली सिंगल सुरुवात करत असताना सूरज मैदानामध्ये ऑन स्ट्राइक एंड कडे तुम्हाला अभिजित ठाकूर यांना बघायला मिळेल। छोट्या स्ट्राइक एंड कडे सज्ज झालाय गोलंदाज तयार। राऊंड विकेटने टॅप केला बॉलला, मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक होते हे पाहिलं, कोणती रन घेण्याचा मानस मात्र इथे दाखवलं नाही। आज अभिजित ठाकूर कडून खूप काही अपेक्षा टीमला देखील, जेवढ्या सौरभ म्हात्रेकडून गोलंदाजीतून खार्डी संघाला आहेत बघायचं आहे कोणता संघ अगदी या मॅच मध्ये बाजी मारेल आणि कोणता संघ पुढे निघून जाईल काळुंदे संघाच्या अगेन्स्ट के। त्यासाठी पहिलं सत्र गाजवणं महत्वाचं। अभिजित साठी हा लोअर फुल टॉस बॉल लॉंग ऑफ मध्ये कन्वर्ट केला, फिल्डर आहेत मागे, क्षेत्ररक्षक तिथे तयार होते। प्रोडक्शन देत असताना थोडासा ओव्हर राहिला परंतु बॅकअप चांगलं होतं, 1 रन या बॉलवर मिळेल। मागील मॅच देखील अशीच होती, पहिल्या 3 ओव्हरमध्ये रन बनत नव्हते, अंतिम षटकामध्ये चांगल्या रन बनल्या। अंतिम बॉलवर आलेला षटकार फायदेशीर खरं तर ठरला होता, परंतु 2 बॉल 1 ची गरज असताना सुटलेला असेल, कारण नेहमी अपेक्षा असतात टीमला चांगल्या फिल्डिंगची। बघायची मॅच कशी राहील। धावसंख्येचं एकंदरीत आपण पाहणी केली तर सुरुवातीचे 3 चेंडू फेकले गेले, रन फलकावर धावा आहेत त्या 2। सौरभ म्हात्रे चांगल्या लेंथ आणि चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना दिसलाय। सूरजसाठी थोडंसं लेट शॉट सिलेक्शन झालं, फुल टॉस बॉल तयार नव्हता, कदाचित या फुल टॉस साठी 1 रन बनली आहे। सिंगल इथे पूर्ण करत असताना सध्या स्ट्राइक रोटेट करण्याचं काम करतायत सिंगलच्या माध्यमातून। दोन्ही खेळाडू थोडे सेट होत आहेत, 4 षटकांची लढत आहे। मागील मॅच मध्ये खूप चांगला संघर्ष बघायला मिळाला, या मॅच मध्ये देखील तसाच संघर्ष बघायला मिळतील, कारण दोन्ही संघ ताकदवान संघ आहेत आणि या 2 ताकदवान संघामध्ये चाललेला द्वंद्व युद्ध पाहायला मजा येईल। सोडून दिल्या बॉलला, पंचांनी पाहिलं की बॅट्समन तुमच्या झोन मधून हा चेंडू निघून गेलाय। डीआरएस तुम्हाला संशय असेल तर तुम्ही घेऊ शकता, कारण प्रत्येक टीमला एक डीआरएस वाईट साठी प्रत्येक इनिंग मध्ये आणि दुसरा जो रनआउट किंवा बिमर साठी दोघांपैकी एकाला, त्यामुळे तुम्ही त्याचा वापर करू शकता। याची दक्षता तुम्ही सुरुवातीलाच घ्या। सौरभ चांगली गोलंदाजी करत असताना अंतिम बॉल, शेवटचा बॉल होता, अलॉंग द कार्पेट केला, लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल करतो, फिल्डर आहेत, पहिली वेगाने घेतली, नकार दिलाय सेकंड साठी। उत्कृष्ट गोलंदाजी केली सौरभ म्हात्रेनं। पॉवर प्लेचा एक षटक, त्यांनी जरूर त्याला कोणती विकेट मिळाली नाही, परंतु इकॉनॉमी तो ठरला आणि या ओव्हरमध्ये त्यांनी रन खर्च केला फक्त आणि फक्त 4।
पाटील राजा माणूस नेरे या गावाचा, संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे या गावाचा. संजय शेठला मानिती लोक पनवेल तालुक्यात, मिळतोय मान सन्मान नेरे तुंद्रे विभागात. संजय शेठला मानिती लोक पनवेल तालुक्यात, मिळतोय मान सन्मान नेरे तुंद्रे विभागात. धन्यवाद डीजे. तुम्ही चमचमत्या ट्रॉफी पाहू शकाल स्क्रीनवरती. ओमसाई MTCच्या माध्यमातून मालिकावीरीसाठी 2 व्हीलर बाईक 24 ग्रामीण संघ, 840+ संघ, एकूण 32 संघ या स्पर्धेमध्ये आणि 32 संघांमधून एक बायकरमॅन तुम्हाला या स्पर्धेमध्ये फायनलच्या रात्री पाहायला मिळेल. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी तुम्हाला चांदीच्या प्रतिमा या ठिकाणी दिल्या जातील. त्याच्यानंतर प्रत्येक विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक साठी देखील कॉइन चांदीचं दिलं जाईल. सेकंड ओव्हरला सुरुवात मैदानामध्ये होते आणि गोलंदाजीसाठी आलाय विशाल म्हात्रे. पहिल्या षटकामध्ये सौरभ म्हात्रेला आपण बघितलं, उत्कृष्ट गोलंदाजी त्यांनी केली. कोणती विकेट जरी घेतली नसती तर सगळ्याधिक सुंदर गोलंदाजी, कमी रन खर्च करणारी ती षटक राहिलं. आणि आता विशाल म्हात्रेच्या कांद्यावर जबाबदार, तेवढाच अभिजितच्या देखील छोट्या. स्ट्रायकर एन कडे होता, स्टँड अँड डिस्पॅच, अगदी योग्य टायमिंग न बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा धमाका षटकार रामशेठ ठाकूर साहेबांचा, आमदार प्रशांतदादांचा आशीर्वाद. रामशेठ ठाकूर साहेबांचा, आमदार प्रशांतदादांचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. षटकार आले अभिजित ठाकूर छोट्या. मैदानामध्ये त्याचं कार्य निभावत असताना दिसलाय. मागील चेंडू गणित धावाला उंची देण्याचं काम त्याने केलंय. स्वागत केलं विशालचं. पुन्हा एकदा अभ्या पट्ट्याने खेळा, पाठीमागे फिल्डर आहेत. गुड फिल्डिंग, 1 रन तिथे पूर्ण करत असताना हे व्हेरिएशन्स महत्वाचे असतात. यावेळेस थोडंसं व्हेरिएशन्स दाखवले. गोलंदाजानं थोडंसं स्लोअर पण कमी गतीचा चेंडू रिलीज केला, त्याला थोडंसं टर्न करण्याचा प्रयत्न तिथे केला आणि 1 रन या बॉलवर मिळत असताना सांघिक टोटल आपण बघितलं तर बॅटिंग करणारा सध्या दिकोडे जाऊन पोहोचलाय. डबल डिजिट मध्ये 11 बिनबाद सुरुवात करत असताना सुरेश पाटील. फटका सजवला, बॉल चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचलेत. प्रयत्न चांगला होता, डबल वाचवण्याचा प्रयत्न तिथे त्यांनी केला. लॉंग ऑन मध्ये 1 रन या बॉलवर पूर्ण करत असताना आपण बघितलं. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय. हेच महत्वाचं क्रिकेट आहे. डॉट बॉल येण्यापेक्षा सिंगल जरी आल्या तरी तुमच्या रन फलकाला चालना मिळते. धावसंख्येचं फलक पुढे पुढे निरंतर सुरू राहतं आणि एक चांगला आत्मविश्वास, त्यासोबत सेट देखील तुम्ही मैदानामध्ये होता. 12 अभिजितचं आक्रमण, पाठीमागे फिल्डर आहेत. प्रतीक्षा केली बॉलची. सौरभला आपण तिथे बघितलं प्रोडक्शन करत असताना. पुन्हा एकदा एक सिंगल डबल सिंगल अगदी बघितलं आपण. हेच सुरू असताना एक स्कोरिंग शॉट, एक षटकार आपण बघितलाय. वैयक्तिक अभिजित पोहोचलाय 7 बॉलमध्ये 10 वेळ आणि सुरुवात 100च्या स्ट्राईक रेट खेळत असताना ते 3 बॉलमध्ये 3 वर पोहोचलेत. एक चांगली लढत आहे, महत्वपूर्ण लढत दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. आज एक संघ क्वालिफाय करेल स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये. पहिला विजेता संघ काळुंद्रे बनवलाय. बॅट हातातून थोडी निसडले, बॉल चाललाय डीप मध्ये. अगदी बघू शकता आपण लॉंग लेग एरिया मध्ये हा आलेला चौकार. सूरज जो आपण बघतो त्याचा आक्रमण झालंय. अंतिम बॉल सेकंड ओव्हर मधला. चांगला धावसंख्येचं इथे सज्ज करत असताना, कारण सुरुवातीला सिंगल अगदी बघितलं आपण. तदनंतर सेट झाल्यानंतर झालेलं आक्रमण 17 वर सध्या संघ पोहोचला. विशालचं अंतिम बॉल सायकिंगकडे सूरज पाटील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये फ्लाय होतोय. हा फटका निवडणं अंगलट आला आणि सूरज पाटीलची विकेट. फलंदाज बाद. शशिकांत दिसले समर्थक संजय शेठ पाटलांचा. विकास केलाय त्यांनी आज खाना व गावाचा. आपण या स्पर्धेचा विचार केला तर वैभव की खारडी म्हटल्यानंतर आपल्याला नाहर हॉस्पिटलचे सर्वे सर्वा की कोविड काळामध्ये
तमाम जनतेची त्यांनी सेवा केली आणि कोविड काळामध्ये देवदूत म्हणून आपल्याला पाहायला मिळाले असे दिनेश पाटील साहेब खार्डी आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो, ज्यांच्या माध्यमातून सर्वाधिक मोठी स्पर्धा खार्डीच्या मैदानावर देखील पाहिलीत. त्याच्यानंतर संदीपदादा चौधरी त्यांचे खंदे समर्थक संदीप शेठ चौधरी नेहमी ज्यांचा दमदार योगदान राहिला आहे आणि सध्या प्रयाग राज त्या ठिकाणी ते देखील आहेत आणि तिथून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. संदीपदा आपलं सहर्ष स्वागत, सागरभाई मात्र आपलं सहर्ष स्वागत करतो आणि निखिलभाई आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. वैभव स्पर्धा आपण नुकताच एन्जॉय करतो ही, कारण गेल्या फॉर्मॅटला आपण डेची पाहिली, परंतु असं एकमेव मैदान की ज्या मैदानाचे स्वतः मालक ऍडव्होकेट शशिकांत दिसले साहेब अर्थात स्वर्गीय जगन्नाथ शेठ दगडू दिसले नगरी जवळजवळ 18 एकरचे हे भव्य दिव्य स्वतःचं मैदान, असं एकमेव व्यक्तिमत्व की ज्यांचं स्वतःचं हे मैदान तुम्ही या ठिकाणी पाहताय. क्या बात आहे राक्षण. खरं तर हे अजरामर नाव तुम्हाला बघा मिळेल. यंदाचे मैदान बनवलं गेलं, संपूर्ण रूपरेषा काया पालट केलं मैदानाचा आणि तेवढीच चांगली खेळपट्टी आणि तेवढंच चांगलं नियोजनबद्ध ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. याचं संपूर्ण श्रेय आपले दिलं पाहिजे ॲडव्होकेट शशिकांतजी दिसले साहेब आणि त्यांच्या पाठीशी असलेले सगळे त्यांचे खंबीर पाठीराखे सगळ्यांचा आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. जाऊया मैदानामध्ये 2 षटकं संपलीत. पहिल्या षटकामध्ये 4 रन आले होते, चांगली गोलंदाजी सौरभची झाली होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये विशाल महागडा ठरला. 13 रन त्या ओव्हरमध्ये आल्या. 2 ओव्हर नंतर 17 धावा 1 विकेट. मैदानामध्ये आता आयुष आलेत, गोलंदाज तयार. भरपूर अपील तिथे आपण बघितली. बॉलिंग ट्रॅकवर अतिश तिसऱ्या ओव्हरमध्ये सज्ज होत असताना स्ट्रायकरकडे आपण आयुष कोळीला एकेला बघू शकता. थोडीशी अपील अगदी अभिजितला स्ट्रायकर एंडकडे बघतो. आयुष मैदानामध्ये आलेत. महत्वाची लढत आहे कारण टार्गेट सेट करायचं आहे. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग वाटेला आली. एक चांगली लढत दोन्ही मातबगार संघामध्ये चाललेलं आज भव्य दिव्य क्रीडांगणावर हे युद्ध. अभिजित खडे खेळण्याचा प्रयत्न केला, स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, थोडंसं आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉल आपण बघितला थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी. गोलंदाजची मानसिकता हीच आहे की फलंदाजाला मेहनत करण्यासाठी भाग पाडायचं, त्यांचा स्लॉटमध्ये चेंडू द्यायचे नाही आणि या रणनीतीने सध्या गोलंदाजी होत असताना हे असं महत्वाचं आहे. आजकाल क्रिकेट फार फास्ट बनलाय, खेळाडू फार हुशार झालेत, प्रत्येक शॉटवर आणि त्यासोबत प्रत्येक आक्रमणावर पर्याय खेळाडू शोधतायत. बॉल हवेमध्ये फ्लाय करतोय. 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू लँड झालाय. पहिली सिंगल वेगाने घेतली आणि त्या कारणास्तव दुसरी घेण्याची संधी तो अवधी तिथे मिळाला. फलंदाजांना सलामीला आलेला अभिजित अर्थात छोट्या जो मैदानामध्ये वेल सेट आहेत. सांघिक धावा दिघोडे संघाच्या आपण 19 बघतो, ज्यामध्ये सिंहाचा वाटा आतापर्यंत छोट्याने उचललाय. 10 बॉलमध्ये त्यांनी 12 रन केलेत, 1 षटकार. त्याच्या इनिंग मध्ये आपण बघितला चौकार ठोकणारा सूरज पाटील बाद झाला आणि आयुष जो नॉस्टॅक एंड कडे आपण बघतो. बॉल तयार. अतिशचा हा फुलटॉस बॉल, प्रॉपर टायमिंग, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, फरार, षटकार. यॉर्कर करण्याचा प्रयत्न असफल राहिला, फुलटॉस मध्ये कन्वर्ट करून घेतला अभिजित समोर. हे चेंडू तुम्ही रिलीज करू शकत नाही. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न आज दैव बलवंत आहे, कारण 2 झेल हवेमध्ये उडले आणि दोन्ही नोमॅन्स लँड मध्ये जाऊन पडलेत आणि तिथे फिल्डिंग मध्ये थोड्याशा चर्चा होत आहेत, चुका होत आहेत आणि इथे पाहू शकता आपण या बॉलवर चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 रन पूर्ण केलेत. तर याच दरम्यान भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व देता छावा ग्रुप आतिशभाई मालुसरे यांचे या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समवेत आमचे बेलोलीचे विशाल पवार यांचं देखील आगमन झालं. याबाबत आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आयुष ऑन स्ट्राइक एंडकडे पोहोचलेत. 28 वर सध्याचं करंट रन रेट 9.88. हा बॉल अगदी बघितला दिशा देण्याचं काम केलंय. पाठीमागे सौरभला आपण बघितलं 1 रन तिथे पूर्ण करत असताना स्ट्राइक रोटेट करण्याचं काम आयुष स्वतःकडे स्ट्राइक ठेवतील. एंड झाले, 3रं षटक संपलंय आणि रन फलकावर धावा आपण बघू शकता 29 1 गडेच्या मोबदल्यानं दिघोडे संघ. या मैदानावरी स्वर्गीय जगन्नाथच्या नावानं चमचमली क्रीडा नगरी. स्वर्गीय जगन्नाथ भोसलेच्या नावानं चमचमली क्रीडा नगरी.
शेवटचं अंतिम स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करतील सूरज पैकर. धावसंख्येचा फलक आपण बघतो 3 ओव्हर नंतर 29 वर. हे देखील षटक चांगलं बनावं लागेल. 12 रन जरूर आल्या. दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून तुलनात्मक राहिले षटक. परंतु सलामीला आलेला ओपनिंग साठी मैदानामध्ये आलेला अभिजित तो नावसाक एन कडे. मिडल ऑर्डर मध्ये तेवढाच आक्रमक खेळाडू आयुष टॉसाके एन कडे बघतो आपण. सूरज दोन यंगस्टर्स एकामेकाविरुद्ध लढतायत. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. फ्लिकचा वापर तिथे जरूर केला होता. एज लागल्यानंतर 1 रन आयुषच्या खात्यामध्ये जोडली जाईल. दिगोडे संघ या सिंगलच्या मदतीने 30 वर पोहोचलेत. बघायचंय अंतिमचे राहिलेले 5 बॉल या पहिल्या सत्रातील. आज दिगोडे गावाचं नाव 7 समुद्र पार पोहोचवणारा ISPA मध्ये ज्यांना लगातार 2 मॅन ऑफ द मॅच घेतला असा विश्वजित ठाकूर मोठ्याला आपण बघितलं आणि त्यांचे बंधुश्री छोट्या मैदानामध्ये चांगलं काम करत असताना बघायचंय शेवटचे 5 बॉल कशा पद्धतीने राहतील. एका बाजूला धावा रोखण्यासाठी चाललेला संघर्ष तर दुसऱ्या बाजूला धावा बनवण्यासाठी चाललेला प्रयत्न. चकमा दिला. डॉट बॉल स्लोअर वन केला. ऑफ ब्रेकर थोडस फिरवल्या बॉलला फिंगर रोल केले. सूरज बैकर चांगली गोलंदाजी. लेफ्ट हँडेड गोलंदाज आहेत. खरं तर लेग ब्रेक झाला हा बॉल. लेग समोरून चेंडूला वळण दिलं. कमी गतीनं थांबवलं. अभिजितला डॉट बॉल इथे आलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये तरंगत होता. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डिंग चांगली झाली आहे. एकच रन या बॉलवर. उत्कृष्ट गोलंदाजाचं प्रात्यक्षिक सध्या पेश करत असताना दिसलेत खार्डी संघ देखील. जेवढे मागे मॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये अगदी कालंद्रे संघाने केली होती त्यांना प्रत्युत्तर देत असताना 3 ओव्हर मध्ये म्हात्रेपाड्याने चांगली गोलंदाजी केली होती सेकंड इनिंग मध्ये. परंतु अंतिम 6 बॉल त्याने या स्पर्धेचं अस्तित्व संपून गेले. त्यामुळे बघायचंय हे उर्वरित राहिलेले 3 चेंडू किती रन येतील. धावसंख्या चालले दिगोडे संघाच्या ऑन बोर्डवर 31-31. आयुष साठी जमिनी समांतर फटका. लॉफ्टेड ड्राइव्ह. ओ खरा फिल्डिंग. बॉल चाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नतीजा आलाय चौकार. तीन 3.4 चेंडूचा खेळ संपला. रन फलक जाऊन पोहोचलाय 35. एक गड्याच्या मोबदल्यानं आयुषला मिळालेली नशिबाची साथ. कारण फिल्डर असून देखील चौकार तिथे आला. मिसफिल्ड तिथे झाली. परंतु बघायचंय पाठीमागे बघा काय अडचणी असतील प्लीज त्या शॉर्ट आउट करा तिथे प्रेक्षक. शेवटचे अंतिम 2 बॉल आता उर्वरित राहिलेत. आयुषच्या बॅटमधून आलेला चौकार वैयक्तिक तो पोहोचलाय. 3 बॉल मध्ये 6 वर. टार्गेट सेट हे 2 चेंडू 35 वर संघ बघतो आपण. शॉर्ट लेन होती आणि शॉट फुल. अगदी हा चाबूक शॉट बघायला मिळाला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आलाय आणखीन एक दमदार षटकार. जय जयकार होतो या संजय शेठच्या नावाचा. जय जयकार होतो या संजय शेठच्या नावाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे आगा. धन्यवाद डीजी. अंतिम चेंडू आता 41. फायटिंग टोटल ऑन बोर्ड वर आलाय. शेवटचा बॉल खोदून काढला. बॉलला दिशा दिली. गॅप शॉट सिलेक्शन 2 खेळाडूंच्या मधून गोलीच्या गतीनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर का गेट केलाय. थँक्यू टीचर. तर इथे पहिलं षटक कंप्लीट. पहिली इनिंग कंप्लीट झाली. धावा झाल्या धावफलकावरती 45. तर इथे आपण सन्मान करूया ओम साई एंटरप्राइजेसचे सर्व तथा राज फार्म हाऊसचे सर्व गणेश शेठ पाटील वाकडी यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी बाबूशेठ दिसले आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी ओम साई एंटरप्राइजेसचे सर्व तथा राज फार्म हाऊसचे ओनर गणेश शेठ पाटील वाकडी यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. बाबूशेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने करावा. तर गणेश पाटील साहेब वाकडी यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने पाहतो. व्यासपीठावरती संजय शेठ पाटील भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका उपाध्यक्ष त्यांचे सुपुत्र डॉक्टर रोशन पाटील साहेब यांना पाहताय. माजी सरपंच निलेश पाटील साहेब यांना आपण व्यासपीठावरती पाहताय. त्यांचे या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो.
गरिबांच्या मदतीला धावून बघा ते जाई पाठीशी त्यांच्या आहे बघा विठ्ठल आणि रखुमाई गोरगरिबांच्या मदतीला धावून बघा ते जाई पाठीशी त्यांच्या आहे बघा विठ्ठल आणि रखुमाई समाजसेवक आहे तो भारी दिलदार दिलाचा समाजसेवक आहे तो भारी दिलदार दिलाचा हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गाव थैंक यू सो मच। तमाम दर्शकों का, सभी खिलाड़ियों का, सभी कप्तानों का, हमारे मंच के ऊपर मौजूद सभी मेहमानों का हम स्वागत करेंगे और क्रिकेट की इस बेहद खूबसूरत दुनिया के सफर के लिए हम निकल जाएंगे दोस्तों। पहले दौर का आज की रात का ये दूसरा मुकाबला हम देख पा रहे। एक तरफ है दिगोडी टीम, उनके खिलाफ खेल रही है खारडी टीम। खारडी क्रिकेट टीम ने पहले 4 ओवर गेंदबाजी की, एक भी एक्स्ट्रा गेंद नहीं फेंकी, 45 खर्चे और जीतने के लिए 46 का टारगेट है। जिस तरीके से हमने जिक्र किया था, पहला मुकाबला हमने देखा था जब 31 रनों की जरूरत थी तब मात्रेपाड़ा क्रिकेट टीम ने मुकाबला बनाया था। 6 में 18 चाहिए थे और राहुल पाटिल की गुंडागर्दी देखी थी मैदान में और अंतिम क्षणों में वो 18 बनाए थे और कालुंद्रे क्रिकेट टीम ने मुकाबला जीता था। तो शानदार आगाज है आमदार ट्रॉफी 2025 का। श्री संजय शेठ पाटिल इनके जन्मदिन के शुभ अवसर पर हमारे आयोजक सन्माननीय एडवोकेट शशिकांत जी दिसले साहब, उनका हम तहे दिल से शुक्रिया अदा करेंगे और मैदान के अंदर हम जरूर निकल जाएंगे। 24 गेंदे, 46 की दूरी है, 2 खिलाड़ी मैदान के अंदर खारडी क्रिकेट टीम की ओर से हम देख सकते हैं। 15 मिनट का समय है गेंदबाजी करने वाली टीम के पास। 20 मिनट में आपके 4 ओवर आपको पूरे करने। अच्छी प्रतियोगिता है, कमाल का यह मैदान। जो भी इस मैदान के ऊपर आया है, इस मैदान को देखा है, सभी की निगाहें हमने देखी है। तो रामदास स्मृति ट्रॉफी के जबरदस्त आयोजक सन्माननीय भूषण दादा और उनके साथ में मुन्ना जी, उनका यहाँ पर आगमन होता हुआ, उनसे भी गुजारिश है आइए मंच के ऊपर। मनोज, आपण मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये 12-12 किंग गावदेवी कोपरली संघ खऱ्या अर्थानं विनर ठरला, एक बक्षिसाचा पात्र ठरला, परंतु यंदाही तो संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल आणि स्पर्धेचा दमदार आनंद घेत असताना 12-12 किंग आमदार चषकाचे यशस्वी आयोजक तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे दमदार नेतृत्व रोशनभाई पाटील 12-12 किंग स्पर्धेचा अंत धनाजी बुवा मस्कर, त्याच्यानंतर पप्पू पाडवी हे स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचा आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि त्यांचा संघ देखील आपल्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल। रोशनभाई आपलं सहर्ष स्वागत। जाएंगे हम मैदान में। पहली गेंद जबरदस्त तरीके से तेजी हमने देखी थी, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। आयुष कोहली मैदान में गेंदबाजी से शुरुआत करेंगे तो विशाल मात्रे और केतन मात्रे आरंभिक जोड़ी मैदान के अंदर हम देख सकते हैं। 40 का टारगेट है और पहले और एकमात्र पावर प्ले कवर ओवर द विकेट। अच्छी गेंद, पहली थोड़ी सी शरीर से दूर थी, अंदर की तरफ आई, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। हमारे अच्छे दोस्त बोकरपाड़ा से सागर अगिवले और उनके साथ में हमारे अच्छे दोस्त जो मेरे दिल के काफी करीब है, शेखर पाटिल उर्फ भाया बेलवली से इस टूर्नामेंट को एंजॉय करते हुए उनका भी तहे दिल से शुक्रिया। पहली 2 गेंदे लगातार डॉट है, सटीक लाइन, सटीक दिशा, सटीक टप्पा हमने मैदान के अंदर देखा। 2 गेंदे लगातार डॉट है। आयुष कोहली से थोड़े से स्ट्रगल जरूर कर रहे, थकान महसूस हो रही है, लेकिन तीसरी गेंद लेकर चलेंगे। तो बिल्कुल यहां पर बल्लेबाज ने जगह छोड़ी और पहला खिलाड़ी मैदान के बाहर है। स्पोर्ट्समैन शरीफ संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे या गावाचा। संजय शेठला मानिती लोक पनवेल तालुक्यात, मिळतोय मान सन्मान मुरुडुंद्रे विभागात। या बात आहे, दमदार संगीत आपण ऐकताय। व्यासपीठावरती आपण पाहतो रामदास स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक आणि खारडी गावचे दमदार नेतृत्व आणि दहिसर गावचे दमदार नेतृत्व आणि खारडी संघाचे पुरस्कर्ते या ठिकाणी भूषण दादा यांना आपण व्यासपीठावरती पाहतो। आत्ताच मला वाटतं जी नाईटची स्पर्धा झाली त्या स्पर्धेचे जनक रामदास स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक आणि खारडी संघाचे पुरस्कर्ते भूषण दादा, आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो।
आणि त्यांच्या समेत मुन्ना शेठ आपण यांना देखील पाहतो. मुन्नाबाई आपलंही सहर्ष स्वागत. तो सभी मेहमानों का हम तहे दिल से स्वागत करेंगे. 3 गेंदे लगातार डॉट है. विशाल म्हात्रे जबरदस्त वो खिलाड़ी थे. तीसरी गेंद के ऊपर विकेट फेंका था. अंपायर की उंगली खड़ी होने से पहले उन्होंने जगह छोड़ी थी. बड़े स्ट्रोक की तलाश थी. एक्स्ट्रा कवर में पूरा इलाका खाली है. गेंद जाएगी सीमा पार और यह पहला चौका सौरभ के बल्ले से. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल खोनी संघाचे दमदार समर्थक अर्थातच खोनी संघाला ज्यांचं दमदार योगदान मुकेशदादा भोईर आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. मुकेशदा यावं आपलं सहर्ष स्वागत. पहली 3 गेंदें लगातार डॉट थी. चौथी गेंद के ऊपर आखिरकार रनों की संख्या बढ़ती हुई यहां पर खालडी क्रिकेट टीम का खाता खुल चुका है 4 रनों के साथ. बड़े स्ट्रोक की तलाश थी. मिड विकेट से खिलाड़ी दौड़ता हुआ आएगा. 1 रन का इजाफा है. थोड़ा सा फंबल है. दूसरे के लिए पलट चुके हैं खिलाड़ी. हर गलती के लिए माफी नहीं होती क्रिकेट में और इस गलती की कीमत चुकाएंगे मैदान में. जिंदगी में एक बात हमेशा याद रखना दोस्तों, जहां स्ट्रगल नहीं होता वहां सक्सेस भी नहीं होती. 5 गेंदें गुजर चुकी है. 6 रन स्कोर कार्ड के ऊपर है. दूसरे सत्र में बल्लेबाजी करते हुए 40 का पीछा करते हुए खालडी क्रिकेट टीम 1 विकेट के नुकसान के ऊपर. अंतिम गेंद का खेल है बाकी. स्ट्राइक रेट के ऊपर बल्लेबाज सौरभ को देख सकते हैं. 6 रन बनाए अब तक. अच्छा स्ट्रोक इस बार फिर से उसी दिशा में. एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर. 1 बाउंस 2 बाउंस. गेंद सीमा पार. मिल जाएगा चौका. अच्छे के साथ अंजाम दिया इस ओवर को. अच्छा स्ट्रोक था. अब अंतिम गेंदे बचेगी 18. पहले ओवर में रन आए टोटल 10. अब 18 गेंदे और 36 की जरूरत. तर इथे आपण सन्मान करूया की स्वर्गीय रामदास स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक दहिसर गावचे दमदार नेतृत्व या ठिकाणी आपण सन्मान करूया. भूषण दादा यांचा आपण सन्मान करूया. खालडी संघाचे पुरस्कर्ते आहेत. मी या ठिकाणी चिका बैलाचे मालक महाराष्ट्र सुप्रसिद्ध बैलगाडा मालक दीपक शेट्टवले यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान आणि त्यांच्या समेत ऍडव्होकेट सत्यवान दिसले साहेब यांना विनंती करतो की आपल्या दोघांच्या शुभास्ते या ठिकाणी भूषण शेठ स्वर्गीय रामदास स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक दहिसर गावामध्ये आपण नाईट स्पर्धा पाहिली आणि आज खालडी संघाचे पुरस्कर्ते त्यांना तुम्ही पाहताय. त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मायची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान त्यांच्या समेत मुन्ना शेठ यावा आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी मुन्ना शेठ यांना विनंती करतो की आपण देखील आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने स्वीकारावा. गेंदबाज तैयार है. अभिजीत ठाकुर पहली गेंद लेकर. टप्पा गिरने के बाद बिल्कुल नीचे रही गेंद. डॉट गेंद की समाप्ति होती हुई. 46 का टारगेट है सामने. अब 18 गेंदे में 36 चाहिए थे. 1 गेंद गुजर चुके. 17 गेंदे और 36 रन की जरूरत है. पैरों में मोच और छोटी सोच किसी इंसान को कभी आगे नहीं बढ़ने देती. सोच पॉजिटिव रखना जरूरी है. सकारात्मक रवैया काम आएगा क्रिकेट में. गेंदबाज अभिजीत ठाकुर एक बार फिर से निकल चुके हैं. सौरभ के सामने ये गेंद थी. पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है. तर बघा इथे खालडी संघाला सुवर्ण संधी असेल. सलग 3 षटकार ठोकले तर 3000 रुपये आणि सलग 2 षटकार ठोकले सलग 3 चौकार ठोकले तर 2000 रुपये. खालडी संघाचे पुरस्कर्ते भूषण शेठ यांच्या वतीनं हा खालडी संघाला ही पारितोषिक असतील. 11 रन बने हैं 1 विकेट के नुकसान के ऊपर. केतन ने भी खाता खोला. स्ट्राइकर इनके ऊपर 3 में 10 जोड़े हैं. सौरभ म्हात्रे ऑन स्ट्राइक. बड़े स्ट्रोक की तलाश जारी है लेकिन यही तो खासियत रही है अभिजीत की. आगे गेंदे फेंकते गेंदे नीचे रहती है, उछलती नहीं है. डॉट गेंद की समाप्ति होती हुई लाजवाब गेंदबाजी अब तक हमें देखने को मिली है पहले 3 गेंदों के ऊपर. और इस विकेट के बारे में चर्चा करेंगे. ये मिट्टी और गोबर से बने विकेट है. जिस तरीके से पिछला मुकाबला लो स्कोरिंग थ्रिलर हमने देखा था. अच्छा स्ट्रोक है. ऊंचाई ज्यादा है. लंबाई भी मिल जाएगी. गोइंग 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 एंड दैट्स गॉन. संजय शेटला मानिती लोक पनवेल तालुक्यात. मिळतोय मान सन्मान नेरे तुंदरे विभागात. थैंक यू सो मच ओम साई एमटीसी स्पोर्ट्स जिनके माध्यम से लाइव घरेलू दर्शक ग्रेट कैमरा वर्क हमने देखा. एक छक्के का ये दबाव होता है. थोड़े से दूर रखने की कोशिश. अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है. अतिरिक्त रन में यहां से बढ़ोतरी होती भी. फील्डिंग टीम रिव्यू. यस
इट इज अ वाइड। तो फील्डिंग टीम रिव्यू लॉस्ट। एक्शन रिप्ले हम देख सकते हैं ओम साई एमटीसी स्पोर्ट्स के माध्यम से। बिल्कुल गेंद बाहर से गुजर रही थी और इसी का नतीजा आया। बीच मैदान के अंदर हम देख सकते हैं समीकरण बदल जाएगा। आने वाली 14 गेंदें बचेगी और 28 रन की आवश्यकता। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार। ओवर द विकेट। ये वापसी के संकेत है। अभिजीत ठाकुर इतने आसानी से मौके आपको देंगे नहीं मैदान में। डॉट गेंद की समाप्ति होते हुए 40 रनों का पीछा करना है। इस ओवर में अब तक 8 बने हैं, 13 गेंदे और जीतने के लिए 28 की आवश्यकता। जिसे कहते हैं ना, कर्म और कांड दोनों करो मगर अपने दम पर करो। दमखम कौन दिखाएगा मैदान में। अच्छा मुकाबला चलता हुआ। लगभग 14 की औसत बरकरार रखनी है मुकाबला जीतने के लिए। 13 गेंदे और 28 की दूरी। ताकत पूरी झोंकी थी स्ट्रोक के पीछे। अंपायर का इशारा तो आया लेकिन ओवर की समाप्ति का। अब आने वाली गेंदें बचेगी। बैटिंग टीम रिव्यू अब। यस, तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय प्रमोद पाटील साहेब सिडको अधिकारी नवी मुंबई यांचं या व्यासपीठावरती शुभागमन झालं आणि त्यांच्या समवेत ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब यांचे बंधू प्रकाश दिसले साहेब यांचे व्यासपीठावरती शुभागमन। प्रमोद पाटील साहेब सिडको अधिकारी नवी मुंबई साहेब आपलं आमदार चषकामध्ये ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत। ठीक आहे। आमदार प्रचंडदांचा आशीर्वाद रामशेठ ठाकूर साहेबांचा। आमदार प्रचंडदांचा। 12 गेंदे और जीतने के लिए अब 28 रनों की दूरी है। निवृत्ति पाटिल आएंगे इस बार गेंदबाजी में। 12 में बचाने 28। एक तरफ एक खारडी, दूसरी तरफ हम देख सकते हैं मैदान के अंदर दिगोड़े क्रिकेट टीम के बीच में ये दिलकश नजारा चलता है। लेकिन अंतिम क्षणों में मुकाबला कौन बदलेगा ये भी देखने वाली बात है। दोनों तरफ मुकाबला खुला है, दोनों तरफ मुकाबला यहां पर हम बैलेंस देख सकते हैं। 12 गेंदे 28 रन। तेज अपील हुई थी, शायद गेंद लेग स्टिक को मिस करती हुई जाती। अंपायर ने भी यही दिखाया। लेग बाइस का एक रन आता है बाहर। रन कैसे भी आए, रन आना जरूरी है मैदान में। 11 गेंदें बचेगी और 27 रनों की आवश्यकता है। सिक्का दोनों का होता है, हेड्स का भी और टेल का भी, पर वक्त सिर्फ उसका होता है जो पलट कर ऊपर आता है। पलटवार कौन करेगा मैदान में। कुछ बड़े स्ट्रोक मुकाबले में खारडी क्रिकेट टीम हावी हो जाएगी, लेकिन कुछ डॉट गेंदे दबाव बढ़ता चला जाएगा यहां पर बल्लेबाजी करने वाली खारडी टीम के ऊपर। और दिगोड़े क्रिकेट टीम की यही सोच है। निवृत्ति को हमेशा हमने पावर प्ले के ओवर में गेंदबाजी करते हुए देखा है, लेकिन इस बार मिडिल ओवर में क्या रणनीति के साथ गेंदबाजी होगी। 2 बल्लेबाज जम चुके हैं मैदान में। केतन म्हात्रे और सौरभ म्हात्रे मैदान में है। सौरभ के लिए गेंद बिल्कुल खोद कर निकाला था। तेज यॉर्कर का प्रयास था, थोड़ा सा मिस कर गए, लेकिन ज्यादा नुकसान नहीं है। एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। सिंगल डबल से कुछ खास फर्क पड़ेगा नहीं। जय माता दी दिगोड़ी क्रिकेट टीम को। अब आने वाली 10 गेंदें हैं और जीतने के लिए 26 रनों की अभी भी आवश्यकता। किसकी तरफ यह मुकाबला झुकेगा। जबरदस्त ये लड़ाई आमदा ट्रॉफी 2025 की। अच्छा स्ट्रोक है, क्या यहां पर टाइम करने में कामयाबी मिलेगी? जी नहीं, लेकिन गलती करी वहां पर खिलाड़ी ने। खिलाड़ी जरूर मौजूद थे, प्रीतेश म्हात्रे, और इसी का नतीजा है गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा छक्का। गावाला नाही दम्याच, गावाला नाही दम्याच, टाकाया मैदानावरी, जाऊ टाकाया मैदानावरी, स्वर्गीय जगन्नाथच्या नावानं चमचमली क्रीडा। थैंक यू सो मच। 9 गेंदे जीतने के लिए 20 रन की जरूरत है। एक कैच ने मुकाबला बदल दिया है। यहां पर कैचेस विन द मैचेस जैसे कहते हैं, लेकिन यहां पर कैच छूटा, दिल टूटा दिगोड़े क्रिकेट टीम का। लेकिन फिर भी मुकाबले में दोनों टीमें यहां पर एक दूसरे के सामने पलटवार। अच्छी गेंद थी, एक्स्ट्रा कवर में फिर से खिलाड़ी प्रयास करेगा। 1 रन तो आसानी के साथ है, दूसरे की कोशिश और 2 रन का इजाफा होता हुआ। 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 28। तर जय हनुमान महालुई संघाचे कॅप्टन अमोल भाग्यवंत यांचं या ठिकाणी शुभागमन झाले। त्यांना विनंती असेल, अमोल भाग्यवंत या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत।
8 गेंदे और जीतने के लिए 18 रनों की अभी भी जरूरत है। क्या मुकाबला बना है। निवृत्ति पाटिल चलेंगे अगली गेंद लेकर। सीधे बल्ले से खेला, डाउन द ग्राउंड, कोई खिलाड़ी मौजूद नहीं, गेंद सीमा पार, मिल जाएगा चौका। समसमली क्रीडा नगरी थैंक यू सो मच। 6 गेंदों में अब तक 13 की पारी हमने देखी है। केतन मात्रे की रन बने हैं टोटल 32 रन। अब आने वाली गेंदें बचेगी 7 गेंदे और जीतने के लिए 14 रनों की अभी भी आवश्यकता। लाजवाब ये मुकाबला है। 7 गेंदे 14 रनों की जरूरत। लोअर फुल टॉस, पीछे खिलाड़ी तैनात तो जरूर है, 1 रन तो आसानी के साथ है, दूसरे के लिए पलट चुके हैं। गलत एंड के ऊपर आया थ्रो, तब तक 2 रन का इजाफा होता है। क्या कमाल का ओवर घटा। 12 में चाहिए थे 28, इस ओवर में टोटल बने 16। अब 6 गेंदे बचेगी और जीतने के लिए 12 रन की कंपलसरी जरूरत है। हाय संजय शेट पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा। हाय संजय शेट पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा। संजय शेट पाटील राजा माणूस नेरे या गावाचा। संजय शेट पाटील राजा माणूस नेरे या गावाचा। थैंक यू सो मच। 6 गेंदे जीतने के लिए 12 रन की जरूरत है। कोई प्यार के पीछे पागल है तो कोई पैसों के पीछे पागल है। जिंदगी उसी के बनी है जो अपने सपनों के पीछे पागल है। किन के सपने होंगे साकार और किन के सपने बिखर जाएंगे मैदान में। अजय ठाकुर, इन्हीं के ऊपर नजरें रहेगी, निगाहें रहेगी। सामने होंगे बल्लेबाज सौरभ मात्रे, उनका साथ निभा रहे केतन मात्रे मैदान में। सौरभ है ऑन स्ट्राइक, 6 में चाहिए 12। दिगोड़े या फिर खाड़े, लाजवाब ये मुकाबला। पहली गेंद, अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच, गेंद सीमा पार। पहली गेंद के ऊपर आगाज शानदार। पांच गेंदे और जीतने के लिए 6 की आवश्यकता है। 9 गेंदों में 23 की पारी सौरभ मात्रे की। एक समय पे ऐसा लग रहा कि गाड़ी बहुत स्लो चल रही है, लेकिन उसके बाद ये कमबैक है। हम देख सकते हैं डॉट गेंद की समाप्ति होती हुई। 4 गेंदे 6 रन की कंपलसरी जरूरत है। रेस चाहे गाड़ियों की हो या क्रिकेट के, जीतते वही लोग हैं जो लोग सही वक्त आने पर गियर बदलते हैं। गियर को बदला जरूर है लेकिन ब्रेक लगाया पिछली गेंद के ऊपर। 6 गेंदे जीतने के लिए 6 की आवश्यकता। मुश्किलात का समय है, यह मुश्किल घड़ी है। खुदा महंगी घड़ी सबको दे पर मुश्किल घड़ी किसी को ना दे। 4 गेंदे 6 रन। ऊंचाई ज्यादा है, यहां पर मौका बन जाएगा। खिलाड़ी तैनात, मुकाबले में वापसी दिगोड़े टीम के। आने वाली गेंदें 3 और जीतने के लिए 6 रन की जरूरत। मैच 3 गेंद और 6 की आवश्यकता है। और इसी बीच बेलोली ग्राम पंचायत के सरपंच साहब हमारे सतीश भाई पाटिल, जिनके माध्यम से हमने बेलोली गांव में बड़ी प्रतियोगिता देखी थी, तो भाई सतीश भाई पाटिल, इनसे हम गुजारिश करेंगे आइए मंच के ऊपर। तर भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व तथा सरपंच नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक सतीश दादा आपण यावं, त्यांच्या समेत छावा ग्रुप या ठिकाणी आतिशभाई मालुसरे आपण देखील यावं, संघाचे दमदार पुरस्कर्ते योगेशभाई पाटील आपलंही सहर्ष स्वागत। विशाल मातोश्री फिटनेसचे सर्व एकेकालचा दिग्गज गोलंदाज म्हणून ज्यांचे ओळख महेशभाई आपलं सहर्ष स्वागत करतो। आणि लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य सदस्य ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण दमदार रॉयल एंट्री पाहिली, जवळजवळ 80 गाड्यांचा ताफा रॉयल एंट्री पाहिली लायन ग्रुप, आकाश सोगे आपलंही सहर्ष स्वागत। 3 गेंदे और जीतने के लिए 6 की आवश्यकता। सभी मेहमानों का तहे दिल से स्वागत है। स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज होंगे प्रहलाद पाटिल, सामने है गेंदबाज किरण, अजय ठाकुर माफ करना, गेंदबाज तैयार।
ये गेंद तीर की तरह सीधी निकली, जारी है मैदान में। एक बड़ा हिट, मुकाबला खाड़ी क्रिकेट टीम यहां पर जीत जाएगी, लेकिन यहां पर एक डॉट गेंद, दबाव बढ़ता चला जाएगा। 2 गेंदे 6 रन, ये क्रिकेट है दोस्तों। यहां पर बाजियां पलटने में देर नहीं लगती। क्या बाजी पलट चुकी है मैदान में। ये दुनिया प्यार से नहीं साहब, दादागिरी से चलती है, और वो दादागिरी मैदान के अंदर दिखानी होगी, चाहे आप बल्लेबाज हो चाहे आप गेंदबाज हो। 2 गेंदे 6 की आवश्यकता। एक बार जोरदार तालियां इस गेंद के लिए। ये गेंद भी आएगी, यहां से डॉट। 5 में 6 चाहिए थे, पिछली 4 गेंदे डॉट है। ये क्रिकेट है दोस्तों, यहां पर बाजियां पलटने में देर नहीं लगती। अगर खुद पर भरोसा हो तो बड़ा से बड़ा काम भी छोटा लगने लगता है। और एक समय पे ऐसा लग रहा था कि दिगोड़े क्रिकेट टीम से मुकाबला फिसल गया, लेकिन यही तो मजा है क्रिकेट का, क्योंकि दुनिया का उसूल है जब तक काम है तेरा नाम है, वरना दूर से ही सलाम है। काम कौन करेगा मैदान में, क्योंकि एक दिन ऐसा काम करो कि नाम हो जाए, और इतना नाम करो कि आपके नाम से ही काम हो जाए। अंतिम एक गेंद है जीतने के लिए 6 की आवश्यकता। हम दुनिया से अलग नहीं, हमारी दुनिया ही अलग है, यह बताना होगा मैदान में। अगर सेल्फ कॉन्फिडेंस हो तो आप शुरू करने से पहले ही जीत चुके हो, वो कॉन्फिडेंस क्या नजर आएगा। अंतिम एक गेंद और जीतने के लिए 6 की आवश्यकता। जबरदस्त ये लड़ाई है, क्या कमाल की यह मुकाबला है। एक समय पे ऐसा लग रहा था कि खाड़ी क्रिकेट टीम मुकाबला आसानी के साथ जीत जाएगी, लेकिन दिगोड़े क्रिकेट टीम ने हार नहीं मानी। क्रिकेट में जैसे कहते हैं ना, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो, और वो लड़ने का जज्बा मैदान के अंदर नजर आया। 1 गेंद और 6 की जरूरत है। न जाने कितने मुकाबले हमने अंतिम गेंद के ऊपर फिसलते हुए देखे, जीतते हुए देखे हैं, क्योंकि छोटी सी जिंदगी में गुरूर कम होना चाहिए। एवरीथिंग इज पॉसिबल, बस सोच में दम होना चाहिए। अंतिम एक गेंद 6 की जरूरत है। क्या कमाल का मुकाबला, एक तरफ दिगोड़े दूसरी तरफ खारडे। किसकी जीत किसकी हार, किनके सपने साकार और किनके सपने बिखर जाएंगे। 1 गेंद और 6 की जरूरत है। जिद्दी बनो, जिद्दी बनो। वहां तूफान भी हार जाते हैं जहां कश्तियां जिद पर होती है। वक्त किसी का भी है, खेल तो हमारा ही होगा। अंतिम 1 गेंद है और जीतने के लिए 6 रन की जरूरत है। दिगोड़े या फिर खारडे, मुकाबला कौन जीतेगा, केवल तालियों की आवाज आनी चाहिए। और यहां पर मुकाबला जीता दिगोड़े टीम। वेल प्लेड। आणि दिगोडे संघ आपला कॅप्टन लगेच याबाबत डॉक्टर रोशन पाटील साहेब स्पर्धेतून रजा घेत असताना तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा। येस 11 तारखेला संजय शेठ पाटील आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील, कारण शशिकांत दिसले साहेब वाढदिवस साजरा करण्यासाठी गणपती पुलला संजय पाटील साहेब आहेत। त्याच्यामुळे 11 तारखेला फायनलच्या दिवशी या व्यासपीठावरती शेवटपर्यंत तुम्हाला ते पाहायला मिळतील। तर मॅन ऑफ द मॅच तर भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व आणि विद्यमान सरपंच, नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांचे खंदे समर्थक या ठिकाणी सतीशदादा पाटील साहेब यांचं व्यासपीठावरती शुभागमन। सतीशदादा यावा, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल। तर मॅन ऑफ द मॅच आयुष कोहली दिगोडे आणि कॅप्टन देखील कालुंद्रे आदात, लगेच कॅप्टन यावा। तर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी आम्ही विनंती करतो की ज्यांच्या व्यासपीठावरती आपण शुभागमन पाहिलात ते प्रमोद पाटील साहेब सिडको अधिकारी, प्रमोद पाटील साहेबांना विनंती करतो की आपण यावा। आयुष कोहली एके प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी। आणि दिगोडे संघ आपला कॅप्टन देखील लगेचच पाठवा। तर या ठिकाणी प्रमोद पाटील साहेब सिडको अधिकारी नवी मुंबई यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन या ठिकाणी आपण या खेळाडूला सन्मानित करण्यात यावं। साहेब बाबा, आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी एके मिस्टर एके आयुष कोहली यांना आपण ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन या खेळाडूला सन्मानित करण्यात यावं। आयुष कोहली, तुम्ही पाहताय ऑलराऊंडर परफॉर्मन्स हाडलं खारडी संघ। ज्या खेळाडूच्या नावावरती 6 बॉल 7 षटकारांचा विक्रम देखील आपण पाहिलात, त्याच खेळाडूला त्यांनी खऱ्या अर्थानं थांबून ठेवलंय। तर अभिनंदन आयुष।